मॉर्निंग स्टुडंट्स, स्टार्टिंग विथ द डी टी मध्ये ना बेटा आपल्याला पुढचा कन्सेप्ट बघायचा आहे, तो म्हणजे ॲडर अँड सबट्रॅक्टर. कुठला बेटा आता पुढचा कन्सेप्ट ॲडर आणि सबट्रॅक्टर. के मॅपचे काल आपण पॉजचे गणित बघितले, सॉफ्टचे बघितले. ठीक आहे, आता के मॅपचा फंडा पुढे पण आपल्याला लागतो. कशामध्ये बेटा? ॲडर सबट्रॅक्टरमध्ये पण यूज होतो. ठीक आहे, ॲडर अँड सबट्रॅक्टर. आता ॲडर अँड सबट्रॅक्टरमध्ये पण दोघांचे दोन सब पार्ट होतात. म्हणजे ॲडरमध्ये दोन पार्ट्स होतात, एक हाफ ॲडर, एक फुल ॲडर. सबट्रॅक्टरमध्ये दोन पार्ट्स होतात, हाफ सबट्रॅक्टर, फुल सबट्रॅक्टर. ठीक आहे, सगळ्याच्या सगळे कन्सेप्ट सायन्स आहेत. म्हणजे हे चार कन्सेप्ट झाले. कुठले कुठले बेटा? हाफ ॲडर, फुल ॲडर, हाफ सबट्रॅक्टर, फुल सबट्रॅक्टर. या चारपैकी ना दोन फंडे कुठलेही विचारले जातात. म्हणजे एक हाफ ॲडर विचारलं तर सबट्रॅक्टरमधून फुल सबट्रॅक्टर विचारतो. जर फुल ॲडर विचारलं तर तुला हाफ सबट्रॅक्टर म्हणून विचारलं जातं. ठीक आहे, जे जे काही बोलतोय ते महत्त्वाचं. फाईन. आज मी जो कन्सेप्ट चालू करेल तो म्हणजे ॲडरमधला पहिला कन्सेप्ट चालू होईल, तो म्हणजे कुठला बेटा? हाफ ॲडर. पहिले ॲडर म्हणजे काय ते बघू, सबट्रॅक्टर नंतर बघायचं. ॲडर म्हणजे काय असतं? ॲडर हे एक प्रकारचं असं सर्किट असतं ज्याच्यामध्ये दोन बायनरी डिजिट्सची बेटा ॲडिशन होते. दोन बायनरी डिजिट्सची का होते बेटा? ॲडिशन होते. त्याला काय नाव आहे बेटा? ॲडर. त्याला काय नाव आहे? ॲडर. ही झाली ॲडरची डेफिनेशन. ठीक आहे, आणि ॲडरचे दोन टाईप्स होतात. कुठले कुठले? हाफ ॲडर आणि अजून एक फुल ॲडर. मग हाफ ॲडर आजचा कन्सेप्ट घ्यायचा आहे, तो डिटेलमध्ये आपल्याला सगळ्याच्या सगळा बघायचा आहे. आधी जेवढं सांगितलं तुम्हाला मी तेवढं सगळ्याच्या सगळं लिहून घेऊ. ठीक आहे, हेडिंग टाका सगळेजण, ॲडर अँड सबट्रॅक्टर. हेडिंग टाका, ॲडर अँड सबट्रॅक्टर. ॲडर अँड सबट्रॅक्टर. ओके, त्याच्यातला पहिला कन्सेप्ट मोठ्या अक्षरामध्ये हेडिंग टाका, ॲडर. ADDER, ॲडर. ADDER, ॲडर. ADDER, ॲडर. डेफिनेशन लिहून घ्या. Adder is a circuit. Adder is a circuit in which addition of two binary digits. Adder is a circuit in which addition of two binary digits. Adder is a circuit in which addition of two binary digits is performed by digital computer. Adder is a circuit in which addition of two binary digits is performed by digital computer. बरं, ॲडिशन घडते पण कोणाच्या मदतीने घडते बेटा? कोणाच्या मदतीने घडते? तर डिजिटल कम्प्युटरच्या मदतीने घडते. कोणाच्या मदतीने घडते बेटा? डिजिटल कम्प्युटरच्या मदतीने घडते. ठीक आहे, अजून एकदा डेफिनेशन सांगतो. ॲडर इज अ सर्किट इन विच ॲडिशन ऑफ टू बायनरी डिजिट्स इज परफॉर्म बाय द डिजिटल कम्प्युटर. बाय द डिजिटल कम्प्युटर. ओके, कोणाच्या मदतीने बेटा? डिजिटल कम्प्युटरच्या मदतीने. पुढे ॲडरचे माझे दोन टाईप्स होतात. कुठले कुठले बेटा? हाफ ॲडर आणि फुल ॲडर. ॲडरचे दोन टाईप्स कुठले कुठले बेटा? हाफ ॲडर आणि फुल ॲडर. तो पॉईंट घेऊन घेऊ. ॲडर कन्सिस्ट ऑफ टू टाईप्स. ॲडर कन्सिस्ट ऑफ टू टाईप्स. फर्स्ट हाफ ॲडर, सेकंड फुल ॲडर. फर्स्ट हाफ ॲडर, सेकंड आहे फुल ॲडर. ओके, त्याच्यातला पहिलं काय? मोठ्या अक्षरामध्ये हेडिंग टाका आता, हाफ ॲडर. पहिल्याची हेडिंग टाका, हाफ ॲडर. ओके, पहिली हेडिंग टाका, हाफ ॲडर. मोठा क्वेश्चन लिहायचा आहे, मग सगळ्याचे सगळे आन्सर मी तुम्हाला सांगेन. क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन हाफ ॲडर विथ द हेल्प ऑफ ब्लॉक डायग्राम. एक्सप्लेन हाफ ॲडर विथ द हेल्प ऑफ. एक्सप्लेन हाफ ॲडर विथ द हेल्प ऑफ. फर्स्ट असं घ्या बेटा, फर्स्ट सेकंडच्या फॉर्ममध्ये घेऊ, सोपं जाईल. एक्सप्लेन हाफ ॲडर विथ द हेल्प ऑफ. फर्स्ट ब्लॉक डायग्राम. फर्स्ट ब्लॉक डायग्राम. सेकंड ट्रूथ टेबल. Second, truth table. Third, KMF for sum and carry. KMF for sum. Sum's spelling SUM. KMF for sum and carry. KMF for sum and carry. चौथं, circuit diagram. चौथं, circuit diagram. पाचवं, circuit diagram using basic gate. पाचवं, circuit diagram using basic gate. आणि सहावं, सर्किट डायग्राम युझिंग नॅन्ड गेट ओनली. सर्किट डायग्राम युझिंग नॅन्ड गेट ओनली. सहावं कुठलं बेटा? सर्किट डायग्राम युझिंग नॅन्ड गेट ओनली. ओके, आता मी माझा कन्सेप्ट इथे स्टार्ट करतो. कुठला कन्सेप्ट बेटा आता? हाफ ॲडर. कुठला कन्सेप्ट चालू होतोय? हाफ ॲडर. हाफ ॲडरमध्ये एक्सप्लेनेशन मला करताना सगळ्यात पहिलं कुठलं बेटा? ब्लॉक डायग्राम. सगळ्यात पहिलं त्याचं काय करायचं आहे? ब्लॉक डायग्राम. ब्लॉक डायग्राम करताना इथे चौखंड डबा दाखवायचा. ठीक आहे,
इथे 2 इनपुट असतात. आताच बघितलं ऍडरला किती इनपुट असतात 2. ठीक आहे, मग 2 इनपुट्स कुठले कुठले झाले ए आणि बी. ठीक आहे, आणि आउटपुट्स कुठले कुठले येतात बेटा माहिती का? कुठल्याची सपोज तुम्ही आता ऍडिशन केली ना तर त्याच्यामध्ये एक तर आन्सर माझा सम असेल. ठीक आहे, म्हणजे ए प्लस बीचं उत्तर काय तर सम येईल, किंवा अजून एक काय असतं बेटा कॅरी असतं. हे 2 त्याचे आउटपुट झाले. हे कुठलं झालं बेटा? हा ब्लॉक कशाचा आहे? हाफ ॲडरचा आहे. म्हणजे बा 2 इनपुट्स कुठले कुठले आले ए बी, आणि त्याचे आउटपुट्स कुठले कुठले आले सम आणि कॅरी. त्याचे आउटपुट्स कुठले कुठले आले बेटा? सम आणि कॅरी. ओके, हा झाला तर ब्लॉक डायग्राम. सेकंड काय काढायचं आता? ट्रूथ टेबल. सेकंड काय काढायचं आहे? ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल काढताना सगळ्यात पहिले त्याचा सिरियल नंबर घ्या. सगळ्यात पहिले त्याचा सिरियल नंबर, त्याच्यानंतर ए इनपुट, बी इनपुट, त्याच्यानंतर आउटपुटमध्ये कुठले कुठले सम, आणि अजून एक काय बेटा कॅरी. अजून एक काय सम, आणि अजून एक काय बेटा कॅरी. ओके, आता 2 इनपुट्स आहेत तर मॅक्सिमम पॉसिबल आउटकम्स कुठले कुठले असतील बेटा? हे झालेले खूप वेळेस काय काय येईल? एक तर 0 0 येईल, किंवा एक तर 0 1 येईल, किंवा एक तर 1 0 येईल, किंवा एक तर 1 1 येईल. बाकी काही येतं बेटा? नाही, बाकी काही येणार नाही. ओके, सिरियल नंबर काही नाही, आपले 1 2 3 4 असे सिरियल नंबर टाकून द्यायचे. सिरियल नंबर काय बेटा? 1 0 पासून स्टार्ट करू. 0 2 मिनिटं, हां 0 1 2 आणि 3. सिरियल नंबर 0 पासून चालू होतील बेटा. ठीक आहे, सम मध्ये दोघांची ॲडिशन द्यायची. चलो, तुम्ही ब्लॅक पेन लिहितो. 0 प्लस 0 0, कॅरीला पण 0 येईल. 0 प्लस 1 1, कॅरीला पुन्हा 0. 1 प्लस 1 पुन्हा 1 प्लस 0 1, कॅरीला पुन्हा 0. 1 प्लस 1 0, कॅरीला 1. आठवतं बेटा? ॲडिशन मध्ये 1 प्लस 1 0, कॅरीला काय येतं 1. 1 प्लस 1 0, कॅरीला काय येतो 1. ओके, आता मला ना बेटा के मॅप काढायचा असतो. के मॅप मला इथे 2 काढावे लागतील. पहिले के मॅप कोणासाठी बेटा? समसाठी पण येईल, आणि के मॅप कोणासाठी? कॅरीसाठी पण येईल. के मॅप मला 2 गोष्टींसाठी पडेल. कोणाकोणासाठी बेटा? के मॅप फॉर सम आणि के मॅप फॉर कॅरी. ठीक आहे, बरं चलो आता आपण के मॅप काढू. के मॅप काढताना हा माझा थर्ड आन्सर बेटा आहे के मॅप. त्याच्यामध्ये के मॅप 2 गोष्टींसाठी येतो. फर्स्ट ए मॅप, ए पार्ट, के मॅप फॉर सम, के मॅप फॉर सम. समसाठी मला के मॅप काढायचा आहे. समसाठी के मॅप काढायचा असेल तर व्हेरिएबल्स किती आहेत बेटा? 2, म्हणजे बॉक्सेस किती येतील? 4च बॉक्सेस येतील. व्हेरिएबल किती आहेत बेटा? 2च व्हेरिएबल आहेत, म्हणून बॉक्सेस किती येतील? 4. 4 बॉक्सेस काढून घेऊ आपण इथे. हे झाले तुमचे 4 बॉक्सेस. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर इकडे पुन्हा इकडच्या साईडला ए, इकडच्या साईडला बी. त्याच्यानंतर 0 1 2 3. ओके, 0 1 0 1. ओके, हे तर के मॅप आला. आता ना बेटा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे बोलतोय अतिशय महत्त्वाचं आहे. इथे आपण के मॅप 2 फंड्यांनी शिकलोय, सॉफ्ट फॉर्म, पॉज फॉर्म. ठीक आहे, जर मला त्यांनी कुठेही पॉज असं स्पेसिफाय केलेलं नसेल तर बाय डिफॉल्ट सगळीकडे जे वाक्य बोलतोय अतिशय महत्त्वाचं आहे. बाय डिफॉल्ट सगळीकडे तुम्हाला सॉफ्ट फॉर्मच वापरायचा असतो. बाय डिफॉल्ट सगळीकडे कुठला फॉर्म यूज करायचा बेटा? सॉफ्ट. मग सॉफ्ट फॉर्मचे सगळे फंडे डोक्यात ठेवा. येत आहेत बेटा डोक्यामध्ये? सॉफ्ट फॉर्ममध्ये मग त्याच्या अनुषंगाने 0ला बार असतो, म्हणून एचा बार आला. इकडं ए, इकडं काय बेटा बीचा बार, आणि इकडं किती आला बी. येस, आठवलं? सॉफ्ट फॉर्ममध्ये एचा बार 0ला असतो आणि 1ला बार नसतो. इकडे म्हणून बीचा बार आला, इकडे काय आला बी, इथे एचा बार आला, इथे ए. ठीक आहे, आता सिरियल नंबरच्या हिशोबाने बघा बरं. आता हे जे सिरियल नंबर दिलेत ना ते आपले इथे हे झाले 0 1 2 3. ठीक आहे, सिरियल नंबरच्या हिशोबाने पहिल्यांदा 0ला किती बेटा? 0च आहे, मग इथे 0 लिहिणार. ठीक आहे, 1च्या इथे 1 आहे, मग इथे 1 लिहिणार. 2च्या इथे पुन्हा 1 आहे, मग इथे 1 लिहिणार. 3च्या इथे पुन्हा काय बेटा? 0. 3च्या इथे पुन्हा काय? 0. आता ग्रुपिंग करायची बेटा, तो लॉजिक विसरायचा नाही. ग्रुपिंग होताना डायगोनल ग्रुपिंग अलाउड असते का बेटा? नाही. शिकलोय आपण, ग्रुपिंगचे नियम बघितले. ग्रुपिंगच्या नियममध्ये काय म्हणतो? डायगोनल ग्रुपिंग अलाउड नसते. एक तर हॉरिझॉन्टल किंवा एक तर वर्टिकल. हॉरिझॉन्टल नाही तर वर्टिकल. मग हॉरिझॉन्टल ग्रुपिंग होतीये का? नाही होते. वर्टिकल ग्रुपिंग होतीये का? नाही होते. मग काय करा बेटा? सिंगल वन घेऊन घ्या.
हा सिंगल वन घ्या, हा एक सिंगल वन घ्या, दोघंच्या दोघं वन कसे घेऊन घ्या सिंगल. आणि मग मला इथे फायनली समचा आन्सर भेटेल. सम इज इक्वल टू किंवा आपण वाय इज इक्वल टू बघू, मग त्याला सम लिहून घेऊ. काय बेटा इथे पहिल्या वनसाठी कॉमन काय, ए चा बार बी, कॉमन तर काहीच नाहीये. इथून ए चा बार आला, व्हर्टिकली काय आला बी चा बार, प्लस पुन्हा इथून ए बी चा बार, इथून काय आलं बेटा ए बी चा बार. हेच म्हणजेच माझ्यासाठी काय झालं बेटा, सम साठी झालं. येस, मग यालाच मी सम इज इक्वल टू डायरेक्ट घेतलं असतं तर चाललं असतं बेटा, ए चा बार बी प्लस ए बी चा बार. चालेल बेटा असं. ओके, तुम्हाला जर आठवत असेल ना बेटा, हे ए चा बार बी प्लस ए बी चा बार कुठलं तरी गेट होतो. आठवतंय कुठला गेट होतो, कुठला गेट होतो आठवतंय, ए चा बार बी प्लस ए बी चा बार. मागचे गेट्स बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईल. जर मागचं पूर्ण हा पॅक डोक्यात बसला असेल तर हे लक्षात येतं. ए चा बार बी प्लस ए बी चा बार हा गेट होतो एक्सॉर गेट. कुठला गेट होतो बेटा, एक्सॉर गेट. म्हणून मग समला मला अजून काय लिहिता येईल बेटा, ए एक्सॉर म्हणजे प्लस त्याला सर्कल काय आलं बेटा बी. म्हणजे असं लिहिलं काय ना असं लिहिलं काय, दोघांचं मिनिंग कसं झालं बेटा सेम. मग हा आता के मॅप कोणासाठी झालं माझं, समसाठी. सगळेच्या सगळे कामं केले, कोणासाठी गेले बेटा, समसाठी. आता बी पार्ट मध्ये, बी पार्ट के मॅप फॉर आता कोणासाठी काढणार बेटा, कॅरीसाठी. के मॅप फॉर के समसाठी झालं. आता कॅरीसाठी, कॅरीसाठी पुन्हा 4 ब्लॉक्स येतील. कॅरीसाठी पुन्हा किती ब्लॉक्स बेटा, 4 ब्लॉक्स. कॅरीसाठी पुन्हा 4 ब्लॉक्स आले, 0 1 2 3. ओके, एकाच्या साईडला ए, एकाच्या साईडला बी, 0 1 0 1. त्याच्यानंतर पुढे हा इथे ए चा बार, इकडे ए, इकडे बी चा बार आणि इकडे बी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आता कॅरी मध्ये पहा, 0 ला सिरियल नंबरला 0 ला 0 आहे, 1 ला पण 0, 2 ला पण 0, फक्त 3 ला नाही. ओके, मग सगळीकडे 0, 0 ला 0 1 2 आणि फक्त 3 च्या इथे. ग्रुपिंगच्या हिशोबाने बघायला गेलं तर फक्त पुन्हा सिंगल वनच ग्रुप होईल, राईट, सिंगल वनच ग्रुप होईल. मग आता कॅरी डायरेक्ट आता कॅरी घेतो, वाय काय लिहित नाही, कॅरीमध्ये ए आणि इकडून काय आलं बेटा बी, म्हणजे काय आलं ए बी. कॅरीसाठी किती आलं बेटा ए बी, कॅरीसाठी किती आलं ए बी. म्हणजे आपण के मॅप काढले. कोणाकोणासाठी काढले बेटा के मॅप, समसाठी पण काढला, कॅरीसाठी पण काढला. के मॅप कोणाकोणासाठी काढला, समसाठी पण काढला, कॅरीसाठी पण काढला. झालं. के मॅपच्या नंतर पुढचं लॉजिक काय म्हणतं बेटा, सर्किट डायग्राम काढा. आता सर्किट डायग्राम, बरं सर्किट फक्त सर्किट डायग्राम म्हणतोय तो, कशाने कंपल्शन दिलंय का त्यांनी, नाही. मग सर्किट डायग्राम, आता सर्किट डायग्राम काढताना मी पहिले ए घेईन. ठीक आहे, हा झाला ए, फाईन. आता मला माहिती ए प्लस सर्कल बी म्हणजे कुठला गेट आला, एक्सॉर गेट, राईट. आणि हा ए बी म्हणजे कुठला आला बेटा, अँड गेट, राईट. मग आता पहा, हा झाला ए, इकडे आला बी, फाईन. हा इथून ए घेतला, इथून बी घेतला, दोघांमध्ये कुठला गेट येईल बेटा, एक्सॉर गेट. हा एक्सॉर गेट झाला आणि आउटपुट काढलं. हे कुठलं झालं बेटा आउटपुट, समचं. समचं आउटपुट ए प्लस सर्कल बी आलं, ए प्लस सर्कल बी. तेच त्याच्यानंतर आता कॅरीचं पण आउटपुट दाखवायचं आहे. हा ए आणि त्याला दिलेली बी, इथं काय बेटा अँड गेट, मल्टिप्लिकेशन आहे म्हणून हे काय झालं कॅरीचं आउटपुट. 2 आउटपुट दिसायला पाहिजेत. आतापर्यंत मागच्या सम्समध्ये आपण एकच आउटपुट काढत होतो, आता मला 2 आउटपुट दिसतील. का बेटा, एक आउटपुट कोणाचं असेल समचं, एक आउटपुट कोणाचं असेल कॅरीचं, म्हणून मला 2 आउटपुट्स इथे दिसत आहेत. म्हणून मला किती आउटपुट दिसले बेटा, 2 आउटपुट्स. म्हणून मला किती आउटपुट दिसले, 2 आउटपुट दिसले आहेत. ठीक आहे. बरं, हा सर्किट डायग्राम झाला. 5वा मुद्दा जो की त्यांनी विचारलेला आहे पुन्हा, सर्किट डायग्राम बाय युजिंग बेसिक गेट्स. सर्किट डायग्राम बाय युजिंग बेसिक गेट्स. सर्किट डायग्राम बाय युजिंग बेसिक गेट्स. बरं, जर मला फक्त आणि फक्त बेसिक गेट्स काढायचे तर बेसिक गेट्स मला माहिती आहेत कुठले कुठले आहेत, अँड, ऑर आणि नॉट. हा एक्सॉर चालेल का बेटा, मग हा अँड चालेल, वांदा नाही आहे. पण एक्सॉर चालेल का, नाही. मग मला समसाठी वेगळी सर्किट डायग्राम काढावं लागेल. समसाठी वेगळी, कॅरीची तर हीच आहे, काय वांदा नाही. अँड आहे ना, अँड बेसिक गेटमध्येच येतो, काही टेन्शन नाही आहे. ठीक आहे. पण मग मला आता ही इक्वेशन नाही वापरता येणार समसाठी, मला वरची इक्वेशन यूज करावं लागेल. का, मला फक्त आणि फक्त कुठला गेट म्हणतोय, बेसिक गेट म्हणतोय. हे कुठली इक्वेशन बेटा, एक्सॉर गेटची आहे. ही इक्वेशन कुठली आहे, एक्सॉर गेटची आहे. म्हणून मला ही वापरता येईल का, नाही. एक्सॉर गेट बेसिक गेटमध्ये येतो का,
नाही येत, म्हणून मग मला इथे वरची इक्वेशन यूज करावं लागेल. वरची जर मला इक्वेशन यूज करायची असेल तर मला तिथे बेसिक गेटचे फंडे सगळे माहिती आहे. बेसिक गेट बेटा इथे दोघांमध्ये अँड गेट, या दोघांमध्ये अँड गेट, नंतर काय बेटा ऑर गेट, राईट. मग आता इथे पुन्हा ए, हा झाला ए, इथे मला ए चा बार लागतोय, राईट. मग ए चा बार, ए च्या बारसाठी इथे काय आला, नॉट गेट आलं, इथे आला ए चा बार. त्याच्यानंतर इकडे आला बी, पुढे पुन्हा बी चा बार, नॉट गेट काढलं, इथे काय आलं बी चा बार. ओके, ए चा बार बी, ए चा बार त्याला गुणले बी, दोघांमध्ये कुठला गेट, अँड गेट. ठीक आहे, अँड गेट काढलं, ए चा बार बी, त्याच्यात पुन्हा ए बी चा बार, ए आणि त्याला गुणले बी चा बार. ओके, ए आणि बी चा बार, राईट. पुन्हा त्या दोघांची ऍडिशन आहे. ऍडिशन म्हटलं की पुन्हा कुठला गेट आला बेटा, ऑर गेट. या दोघांमध्ये ऑर गेट टाकून दिला आणि मला जे काही आउटपुट भेटलं ते समचं भेटलं. समचं आउटपुट किती आलं बेटा, ए चा बार बी प्लस ए बी चा बार. लक्षात आलं. आता कॅरीचं, कॅरीसाठी ए बी चे फक्त हा झाला ए आणि हा झाला बी, दोघांमध्ये अँड गेट, मल्टिप्लिकेशन आहे ना. मग इथे फायनली मला कॅरीचा आउटपुट, कॅरी इज इक्वल टू किती आलं बेटा, ए बी. कॅरी इज इक्वल टू किती आलं बेटा, ए बी. काही अडचण. ठीक आहे, हे झाले सर्किट डायग्राम बाय युजिंग फक्त आणि फक्त कुठला गेट बेटा, बेसिक गेट. म्हणजे पहा, साधा सर्किट डायग्राम, मग सर्किट डायग्राम बाय युजिंग बेसिक गेट. आणि आता थर्ड फंडा पण विचारतोय. थर्ड फंडा काय म्हणतोय, सर्किट डायग्राम बाय युजिंग नॅन्ड गेट ओनली. थर्ड फंडा काय म्हणतोय, सर्किट डायग्राम बाय युजिंग नॅन्ड गेट ओनली. मग आता त्याचं इकडे बघतो. ठीक आहे, आता इकडे पहा किती फंडा बेटा, आता 6वा फंडा. सर्किट डायग्राम, सर्किट डायग्राम बाय युजिंग नॅन्ड गेट ओनली, बाय युजिंग नॅन्ड गेट ओनली. आता नॅन्ड गेट काय म्हणतो हे मला आठवायला लागेल पहिले. नॅन्ड गेट काय म्हणतो बेटा, काय काय पाहिजे. नॅन्ड गेट काय म्हणतो, मल्टिप्लिकेशन त्याचा होल बार. इथे दाखवून देतो वाटलंच तर. नॅन्ड गेट, नॅन्ड गेट काय म्हणतो बेटा, हा झाला नॅन्ड गेट, इकडे ए इकडे बी. नॅन्ड गेट काय म्हणतो, मल्टिप्लिकेशन त्याचा होल बार. मग सम साठी बघू आपण आधी. सम साठी काय बेटा, इथे ए चा बार बी आणि प्लस ए बी चा बार. इथं काय होतं बेटा, ऍडिशन गडबड करते, राईट. इथं काय पाहिजे, सगळीकडे मल्टिप्लिकेशन त्याचा होल बार पाहिजे. सगळीकडे काय पाहिजे, मल्टिप्लिकेशन त्याचा होल बार. मग याला काय मिळून द्या, डबल बार. ए चा बार बी प्लस ए बी चा बार, त्याच्यावरती डबल बार द्या. मग आता पुढे त्याला ए चा बार बी त्याच्यावरती होल बार इंटू द ए बी चा बार, त्याच्यावरती होल बार आणि त्याच्यावरती होल बार. आलं बेटा. आता पहा सगळीकडे काय दिसतंय, मल्टिप्लिकेशन आणि त्याच्यावरती होल बार. मल्टिप्लिकेशन किती वेळेस ही असू द्या, होल बार किती वेळेस ही असू द्या, दॅट डझंट मॅटर, दॅट डझंट मॅटर. हे कोणासाठी झालं, समसाठी. तसंच आता कोणासाठी काढणार बेटा, कॅरीसाठी. कॅरीसाठी काय, ए बी. पण काय म्हणतो नॅन्ड गेट, काय म्हणतो, मल्टिप्लिकेशन त्याचा, मल्टिप्लिकेशन होल बार पाहिजे, मल्टिप्लिकेशन त्याचा होल बार पाहिजे, लाईक. पण मल्टिप्लिकेशन आहे, होल बार आहे का, नाही. मग काय करणार बेटा, कॅरीसाठी ए बी काढलं आणि त्याच्यावरती काय टाकलं बेटा, डबल बार. त्याच्यावरती काय टाकला, डबल बार. कळतं बेटा. सर्किट डायग्राम बाय युजिंग नॅन्ड गेट ओनली. नॅन्ड गेट काय म्हणतो, काय पाहिजे, मल्टिप्लिकेशन त्याचा होल बार. मग त्याच्या अनुषंगाने मी खालची समची इक्वेशन अरेंज केली, कॅरीची पण इक्वेशन अरेंज केली. आता मी त्याची सर्किट डायग्राम काढेल. आता मी त्याची काय काढेल बेटा, सर्किट डायग्राम काढेल. ठीक आहे. सर्किट डायग्राम माझ्यामध्ये तिथे जमणार नाही, मला छोटीशी जागा असेल. एक काम करा, व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं आत्तापर्यंत लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं आत्तापर्यंत लिहून घ्या. सर्किट डायग्राम मी इकडे काढून घ्या किंवा फक्त हा कॉलम काढून घ्या. एक काम करा, फक्त एवढं लिहून घ्या, फक्त एवढं लिहून घ्या पटकन. व्हिडिओ पॉज करून फक्त एवढं लिहायचं आहे. व्हिडिओ पॉज करून फक्त एवढं लिहायचं आहे पटापट. व्हिडिओ पॉज करून फक्त ब्लॉक डायग्राम आणि ट्रूथ टेबल काढा. ब्लॉक डायग्राम आणि ट्रूथ टेबल काढा. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ब्लॉक डायग्राम आणि ट्रूथ टेबल झालं असेल बेटा. आता मी सर्किट डायग्राम इकडे काढतो. ठीक आहे. ते झाल्याच्या नंतर सगळ्यांनी इकडे यायचं बेटा. फाईन. इथे वाटलं असतं मी ग्राफ काढून ठेवतो. फाईन. तिकडून इकडे यायचं.
सर्किट डायग्राममध्ये सगळ्यात पहिले काय बेटा ए, ठीक आहे, कंपल्सरी नॅन्ड गेटच, बाकी कुठलाच गेट अलाउड नाहीये, ठीक आहे. हा काय झाला ए चा भाग, राईट. त्याच्यानंतर बी, ही बी आणि पुन्हा नॅन्ड गेटच, बाकी कुठलाच गेट अलाउड नाहीये, ठीक आहे, बाकी कुठलाच गेट अलाउड नाहीये. हा काय झाला बी चा भाग, ठीक आहे. आता इथे बघू ए चा भाग बी, ठीक आहे, ए चा भाग गुणिले बी. तिकडे बघा बेटा व्यवस्थित, ए चा भाग त्याला गुणिले बी, फाईन. इथे पण कुठला गेट आला नॅन्ड गेटच. आउटपुट किती येईल बेटा ए चा भाग बी त्याचा होल भाग, नॅन्ड गेट आहे ना म्हणून त्याच्यावरती काय बेटा होल भाग, म्हणजे हे झालं. आता ए बी चा भाग त्याचा होल भाग, ए हा घेतला ए आणि हा घेतला बी चा भाग. पुन्हा याच्यामध्ये पण कंपल्सरी नॅन्ड गेटच, ठीक आहे. ए बी चा भाग त्याचा होल भाग झालं. पुन्हा त्या दोघांचं काय आता मल्टिप्लिकेशन, पुन्हा या दोघांचं मल्टिप्लिकेशन मला कंपल्सरी नॅन्ड गेटच वापरायचं आहे. नॅन्ड गेटच यूज केला आणि मला समचा आउटपुट भेटलं. समचा आउटपुट किती आलं बेटा ए चा भाग बी त्याचा होल भाग त्याला गुणिले ए बी चा भाग त्याचा होल भाग आणि त्याच्यावरती होल भाग. समचं झालं. आता पुढे काय बेटा कॅरी. कॅरीसाठी काय ए इंटू द बी, हा घेतला ए इंटू द बी, ठीक आहे. ए बी इथे पुन्हा नॅन्ड गेट, इथे काय आलं बेटा ए बी त्याचा होल भाग, पण त्याच्यावरती अजून एक भाग आहे म्हणून एकच इनपुट. पुन्हा किती वेळेस बेटा दोन वेळेस, एकच इनपुट दोन वेळेस. पुन्हा इथे ए बी त्याचा डबल भाग. हे कुठलं झालं बेटा कॅरीचं, हे कुठलं झालं कॅरीचं. इथे माझं सगळं उत्तर संपलं. आता हे सगळं विचारतात का नाही, आम्हाला जे आवडलं तर आम्ही ते टाकतो, ठीक आहे. ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल, के मॅप, सर्किट डायग्राम काही विचारू शकतो. पण हे हाफ ॲडरबद्दलचे सगळेच्या सगळे माझे इथे 6च्या 6 क्वेश्चन संपले. काय काय केलं काय काय नाही कळालं बेटा. फक्त सर्किट डायग्राम त्याची मी इकडे काढलेली आहे ते समजून घ्या. आता के मॅप लिहून घ्या, के मॅप फॉर सम, के मॅप फॉर कॅरी. त्याच्यात सर्किट डायग्राम बाय युझिंग बेसिक गेट आणि सर्किट डायग्राम बाय युझिंग नॅन्ड गेट ऑनली. सर्किट डायग्राम बाय युझिंग फक्त आणि फक्त कुठला गेट बेटा नॅन्ड गेट ऑनली. चलो व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्यायचं बेटा. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल सगळ्याच्या सगळं. इथे माझा आज हाफ ॲडरचा कन्सेप्ट संपला बेटा. उद्यापासून माझा कुठलं चालू आहे बेटा फुल ॲडर. फुल ॲडर खूप मोठं आहे, 2 दिवस लागतील, ठीक आहे. फुल ॲडरला 2 दिवस लागतील. म्हणजे एक शेवटचाच पार्ट त्याचा बाय युझिंग नॅन्ड गेटचा जो पार्ट आहे ना तो खूप मोठा असतो, ठीक आहे. त्याला मला 1 दिवस सेपरेट घ्यावा लागेल, फाईन. त्याला मला 1 दिवस, बाकी सगळे कन्सेप्ट तुमचे एका दिवसात होऊन जातील, पण एका कन्सेप्टसाठी अजून 1 दिवस लागेल. म्हणजे फुल ॲडरला मला 2 दिवस लागतील बेटा, ठीक आहे. ओके बच्चा लोक, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.